सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 67 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता तो घर मालक म्हणाला, तुम्ही दोघं घर सोडून पळून आलात आणि एकमेकांवर प्रेम करता ना? आणि प्रेम हा शब्द ऐकून चंद्रा गालात हसायला लागली आणि लाजून शशीकडे बघत होती. आणि तो घर मालक पुन्हा म्हणाला, पर भाभीजी, आपकी शादी हुई की नाही हुई? म्हणजे तुमचं लग्न झालं की नाही? तुम्ही असंच राहता का बिना लग्नाचं? नाही म्हणजे तुमच्या गळ्यात मंगळसूत्र नाही ना, म्हणून म्हणतो. आता तो घरमालक इतका स्वतःसारखा सरळ होऊन बोलत होता की काही विचारूच नका. आणि चंद्राला तर आता समजतच नव्हतं की या माणसामध्ये इतका बदल कसा झाला. चंद्रानं पण नाही म्हणून मान हलवली आणि खाली बघायला लागली. आणि तो माणूस म्हणाला, अच्छा अच्छा, म्हणजे प्रेम अजून लग्नामध्ये बदललेलं नाही, पण हरकत नाही, काय लागलं तर सांगा, असं म्हणून तो गेला. मग शशी अजूनही झोपलेलाच होता आणि चंद्रा आता आंघोळीला गेली. आता ते फक्त बाथरूम होतं आणि आंघोळ करत असतानाच ते ओलं झालं. मग चंद्रा आतमध्ये आंघोळ करत होती आणि इकडे शशी उठला आणि त्यानं पाहिलं तर त्याच्या अंगावर तिची साडी होती. काही काळ त्यानं त्या साडीकडं बघितलं आणि मग इकडं चंद्राची आंघोळ झाली आणि शशी अजून झोपलेलाच असेल. बाथरूममध्ये तर साडी नेसता येत नव्हती, म्हणून तिनं बाहेर जाऊन साडी घालायचं ठरवलं. आणि चंद्रा बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आली, अंगावर साडी घेऊन, तशी झंपर आणि परकरवर. आणि ती बाथरूममधून खाली बघून बाहेर यायला आणि शशीची नजर तिच्यावर पडायला एकच गाठ पडली. आणि शशीनं तिला बघितली आणि पुन्हा तिच्याकडे एकटक बघत राहिला. नुकतीच आंघोळ करून आलेली चंद्रा पांढरी शुभ्र दिसत होती, अगदी टवटवीत मोगऱ्याच्या कळीसारखी. आणि चंद्रानं अंगावरची साडी काढली आणि नेसण्यासाठी खाली टाकली आणि तिचा एक पदर हातात घेतला आणि नजर उचलून त्याच्याकडं बघितलं तर तिच्याकडेच एकटक बघणारा शशी तिला दिसला आणि ती प्रचंड हादरली. तिला काय करावं ते सुचेना आणि तिची छाती जोरजोरात धडधड करायला लागली. मग काही वेळानं भानावर येत तिनं लगेच त्याच्याकडं पाठ केली, पण तोपर्यंत शशीनं तिला पूर्णपणे त्या अर्ध्या कपड्यात बघून घेतली होती. आणि चंद्रानं आता अंगावर साडी पांघरून घेतली आणि उभा राहिली आणि बराच वेळ तसाच गेला. शशी तर काही बोलतच नव्हता, जणू काही जे होतंय ते त्याला हवंच होतं असंच वाटत होतं. आणि मग ती हळूच म्हणाली, आतमध्ये न्हाणी ओले, मला इथेच साडी घालावी लागल, तू बाहेर जा की. तसा शशी भानावर आला आणि म्हणाला, हां हो हो, आणि पटकन जीभ चावत बाहेर पळून गेला. आणि मग केसातनं हात फिरवत, ओठांनी ओठ दाबत हसत असतानाच त्याला तो घरमालक दिसला. आणि शशी हात झटकत हात उंच करून म्हणाला, क्या हाल है मिया, गुड मॉर्निंग. झोप झाली ना रात्री की भयानक स्वप्न पडलं? आणि तो घरमालक घरातच पळून गेला आणि शशी खूप हसला. मग थोडं त्यानं इकडं तिकडं बघितलं, आजूबाजूचा परिसर, घरं बघितली आणि मग थोड्या वेळानं मनात म्हणाला, झालं की नाहीच, अजून किती वेळ लागणार हिला साडी घालायला? मग खूप वेळ झाला तरी त्याला कळेना आत जाऊ की नको. तीही बोलवत नव्हती. शेवटी वैतागून त्यानं दरवाजा वाजवला आणि म्हणाला, येऊ का? आणि चंद्रा म्हणाले, हो ये की, माझं कधीच झालं. आणि शशी म्हणाला, मग बोलावणार कोण, तुझा बाप? इतका वेळ बाहेर उभा राहून माझे पाय दुखायला लागले. आणि आता तिने तिचे केस तसेच हातानं सावरून बांधले होते आणि कपाळाला टिकलीच नव्हती. आणि ती म्हणाली, तू माझा बाप काढलास ना, ते बरं केलंस. तसा पण तो बिनकामाचाच आहे, पण माझ्या आईला मात्र काही बोलू नकोस बरं का, ती खूप चांगली आहे. आता शशीला थोडं आश्चर्यच वाटलं की आता ती उलट भांडली नाहीच त्याच्याशी. तिचा बाप काढल्यावर तिनंही त्याचा बाप काढल्याशिवाय राहिली नसती. मग त्यानं तिच्याकडं बघितलं. आज तिनं पुन्हा लाल रंगाची साडी घातली होती, म्हणजे आज फिरून फिरून लाल रंगाच्या साडीवर नंबर आला होता. आणि शशीनं तिच्याकडे बघून तिच्या कपाळाकडं खून केली आणि म्हणाला,
इथे काहीतरी लाव, अजिबात चांगली दिसत नाही, भूत दिसते तू. आणि मग तिने तिच्या पिशवीतली गंधाची बाटली काढली आणि तशीच थांबली. आणि तिला अशीच थांबलेली बघून तो म्हणाला, आता काय झालं? ती म्हणाली, कशी लाव, आरसा पाहिजे. आणि शशीनं आता विचार केला की बाप रे, बायका सोबत असल्यावर खूप साहित्य लागतं त्यांच्यासाठी. एकटा पुरुष असला की असलं काही लागत नाही. फुटपाथवर झोपलं तरी हरकत नसते, पण मुलींना खूप जपावं लागतं हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्या सुंदर दिसाव्या असं वाटत असेल तर मग आणखीनच त्यांची काळजी घ्यावी लागते. पण आता तिला हे सगळं आणून द्यावं लागेल. मग आता इथे किती वेळ थांबायचं तेही माहीत नव्हतं. आणि चंद्रा तशीच गंधाची बाटली हातात पकडून बसली होती आणि तो विचार करत होता. आणि मग काही वेळानं तो पुढे गेला आणि तिच्या हातात त्यानं कानातलं दिलं आणि म्हणाला, हे घे, घाल. ती म्हणाली, का रे, रात्री तर म्हणाला होतास की आणणार नाही, मग कसं आणलं आणि कधी आणलं? शशी म्हणाला, रात्रीच आणलं, पण तू काय म्हणतेस ते बघत होतो. चंद्रा चिडून म्हणाली, म्हणजे माझं मन बघता का तू? शशी म्हणाला, हो, तू माझ्यासोबत राहतेस, मग मला कळायला नको की मी कोणासोबत राहतोय आणि जिच्यासोबत राहतोय ती मुलगी कशी आहे. चंद्रा आणखीन चिडून म्हणाली, काय गरज आहे का माझं मन बघायची? तुला माझ्यासोबत आयुष्य काढायचं आहे का? आणि शशी म्हणाला, समज असं माझ्या डोक्यात आलंच तर. आणि चंद्राला आता त्याचं असं कोड्यातून बोलणं नेहमीप्रमाणे कळलंच नाही आणि तिनं त्याच्या हातातून कानातलं घेतलं आणि घातलं. तशी त्याची फिरकी खाली पडली आणि शशीच्या पायात आली. आता दोघेही ती फिरकी घ्यायला वाकले. चंद्रानं फिरकी हातात घेतली आणि त्याचवेळी शशीनं तिचा हात पकडला आणि उठताना दोघांचीही टक्कर झाली. खाली वाकूनच दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि शशीचं शांत डोळे आता चंद्राच्या टपोरा डोळ्यात काय शोधत होते हे त्यालाच कळेना. आणि बराच वेळ यातच गेला. मग शशीनं तिच्या हातातून ती फिरकी घेतली आणि पुन्हा तिचा हात पकडून तिच्या तळहातात दिली आणि तसाच तिच्याकडे बघत होता. मग तिनं ते कानातलं घातलं आणि गंध कसा लावावा ते तिला कळेना. आणि आत्ताही शशीच पुढे आला, तिच्या हातातून गंधाची बाटली घेतली आणि चंद्रा म्हणाली, आता काय करतोस तू? शशी म्हणाला, तुला आरसा दाखवतोय. आणि त्यानं तिच्या कपाळावर गंध लावायला सुरुवात केली. आता ती थोडी गालात हसली आणि त्याला म्हणाली, गोल गोल लाव, तुला लावता तरी येतो का? आणि एकदम गोल खरखरीत टिकली आली पाहिजे बरं का, पुनवेच्या चंद्रासारखी. आणि शशी म्हणाला, मला सगळं येतं, तू शिकू नकोस, शांत राहा, मान हलवू नकोस, नाही तर सगळं विस्कटेल. मग चंद्रा शांत उभा राहिली, त्याच्या डोळ्यात बघत. आणि त्याचं लक्ष मात्र तिच्या दोन भुवयांच्यामध्ये कपाळावर होतं आणि बराच वेळ तो तिच्या कपाळावर काहीतरी करत होता. आणि चंद्रा म्हणाली, इतका वेळ लागतो का? मला वाटतं तुला काहीच येत नाही. शशी म्हणाला, थांब गं, मला वेळ लागतो आणि पहिल्यांदाच करतोय ना, मी काय रोज मुलींना गंध घेऊन टिकले लावायला जात नाही. चंद्राला थोडं हसायला आलं आणि ती हसली आणि वैतागूनच म्हणाली. आणि शशी वैतागून म्हणाला, अगं हलू नको ना, मग फिसकटेल ना गंध. तशी चंद्रा पुन्हा शांत बसली आणि थोड्या वेळाने शशीचं समाधान झालं आणि तो हसून म्हणाला, झालं, काढला तुझा पुनवेचा चंद्रासारखा गोल टिळा. मग चंद्राने त्याच्या हातातून ती बाटली घेतली, पुन्हा पिशवीमध्ये ठेवली आणि काही साहित्य बघून शशी म्हणाला, हे काय, हे सामान कुठून आलं? आणि चंद्रा म्हणाली, अरे त्या घरमालकाने दिलं, चमत्कारच झाला म्हणायचं की, आणि लय गोड बोलत होता, भाड्याचं पण काय म्हणालं नाही. तसा माणूस चांगला वाटला. आणि तिचं बोलणं ऐकून शशी आपला तोंडाला हात लावून हसत होता. मग आता त्या माणसानं तिला मागेल ते साहित्य दिलंच होतं. आणि चंद्रा शशीला म्हणाली, तू पण आंघोळ करून घे की, आणि थोडंसं सामान आहे, तू आणखीन थोडं आणखी, जास्त काही नाही, पण मी वरण भात तरी कर, बाहेरचं खाऊन खाऊन पोटं बिघडायला लागली.
मग शशी म्हणाला, आंघोळ करतो आणि मग घेऊन येतो. चंद्रा म्हणाली, मी पण येऊ का? मला काय पाहिजे ते घेते. शशी म्हणाला, चल. मग त्यानं पुन्हा बाहेर जाऊन फोन केला रवी शेठना आणि पैशासोबतच बाबा 2 घोडेसुद्धा पाठवून द्या असं म्हणाला. आणि चंद्रानं ते ऐकलं आणि म्हणाली, आता घोडं कशासाठी? शशी पुन्हा कोड्यात बोलत म्हणाला, एक तुला आणि एक मला, आता चल. आणि चंद्रा पुन्हा त्याच्याकडे बघून म्हणाली, हा विचित्रच आहे, आत्ताच्या जमान्यात कुठं घोडं भेटणार. मग दोघे गेले, साहित्य घेऊन आले. तिनं वरण भात केलं, दोघांनी खाल्लं आणि आता इथं करण्यासारखं काहीच नव्हतं. आणि शशी तिला म्हणाला, मी जरा जाऊन येतो, तू आराम कर. आणि हो, मी परत आल्याशिवाय घरातून बाहेर यायचं नाही आणि माझा आवाज ऐकल्याशिवाय दरवाजा उघडायचा नाही, समजलं? आणि चंद्रानं हो म्हणून मान हलवली. मग तो गेला आणि रवी शेठसोबत पुन्हा फोनवर चर्चा केली आणि म्हणाला, बाबा मला असं बसून राहणं जमत नाही, काय करू? रवी शेठ म्हणाले, अजित थोडंसं शांत राहा बेटा, हे उठलेलं वादळ जरा शांत होऊ दे. आत्ताच खबर आली की पोलिसांनी पांडूकडून काहीच कबूल होत नाही म्हणून त्याला सोडून द्यायचं ठरवलं आहे. आणि आपल्या जुन्या लक्ष्मीनारायण चाळीमध्ये सुद्धा ते जाऊन आलेले आहेत. सगळं प्रकरण हळूहळू शांत होतंय, तू थोडासा धीर धर. आणि शशी म्हणाला, बाबा पण तुम्ही तुमची काळजी घ्या, मला बाकी कशाची नाही, तुमची काळजी आहे. रवी शेठ म्हणाले, अजित तू फक्त माझ्या गळ्यातला ताईत नाहीस तर तू माझा उजवा हात आहेस, माझं जिगर आहेस, माझं काळीज आहेस. आणि तुला माझ्यापासून दूर करायचं चाललंय हे कळतंय मला, पण थोडासा धीर धर बेटा. त्या इन्स्पेक्टरच्या अंगामध्ये किती चरबी आहे ते मला बघू दे. नवीन आहे म्हणून जास्त वाजतोय नव्या चप्पलसारखा. एकदा का त्याचा अंदाज आला की मग तो आहे आणि आपण आहे. आणि ऐक, आताच पोलीस लक्ष्मीनारायण चाळीमधून निघालेले आहेत. आताच फोन आला होता आपल्या माणसाचा. आता तू जिथं राहतोस तिथं तुला जर काही अडचण आली तर तू सरळ चंद्राला तिथून घे आणि आपल्या चाळीमध्ये जा. तिथं तू पूर्ण सेफ आहेस. चाळीमध्ये तू सेफ आहेस आणि तू तिथे नाहीसच अशी पोलिसांची खात्री झाली आहे, त्यामुळे पुन्हा ते तिकडे जाणार नाही. आणि शशी म्हणाला, हो बाबा. मग दुपारी शशी परत आला आणि झोपला होता, कारण सतत खोलीमध्ये लपून बसणंही चांगलं नव्हतं. शेजाऱ्यांना संशय आला असता म्हणून चंद्र आणि शशी बाहेर फिरत होते. मग शशी घरात आला आणि ती म्हणाली, तुझ्या हातात काय आहे? तो म्हणाला, घोडे. असं म्हणून त्यानं तिला ते पिस्तूल दाखवलं. आणि मग चंद्राला कळलं की तो पिस्तूलला घोडा म्हणतो. आणि चंद्रा त्याची परवानगी घेत म्हणाली, मी भांडी घासू का बाहेर जाऊन? आणि आता चंद्रा त्यानं परवानगी दिल्यावर भांडी घासत होती. आणि त्याचवेळी मर्याईचा गाडा तिथं आला आणि पोतराज अंगावर आसूड मारून घेत होता आणि ते बरेच लांब दिसत होते. चंद्रानं तिकडेही पाहिलं आणि पुन्हा घासलेल्या भांड्यांमध्ये धुवून तिनं तिचा चेहरा पाहिला आणि ती थोडीशी गालात हसली, कारण शशीनं तिच्या कपाळावर गोल टिकली न काढता चंद्रकोर काढली होती आणि तो खोटं बोलला की त्यानं गोल टिकली काढली आहे. पण चंद्राला ती चंद्रकोरसुद्धा छान दिसत होती. आणि आता भांडी घासाची सोडून ती तशीच आत गेली आणि त्याला म्हणाली, तू खोटं का बोललास? शशी तिच्याकडे कूस वळवत म्हणाला, काय खोटं बोललो? चंद्रा म्हणाली, तू माझ्या कपाळावर चंद्रकोर का काढलीस? पण मी तर तुला पुनवेचा पूर्ण चंद्र काढ म्हणाले होते ना. आणि शशी फार शांत प्रेमळ नजरेनं तिच्या डोळ्यात बघून तिच्या कपाळावरच्या चंद्रकोरीकडे बघत म्हणाला, तुला आवडत असेल पुनवेचा पूर्ण चंद्र, पण मला तर ही चंद्रकोरच जास्त आवडते. असं तो तिच्याकडे सहेतुकपणे नजर फेकत म्हणाला. आणि चंद्रा आता खूप लाजायला लागली. त्याला काय म्हणायचं आहे हे तिला थोडं थोडं कळत होतं आणि ती तशीच पुन्हा बाहेर पळून आली आणि हसून भांडी घासायला लागली. आणि पुन्हा ती चंद्रकोर बघावी म्हणून तिनं ते ताट हातात घेतलं आणि आरशासारखं ती त्याच्यात बघायला लागली तिचा चेहरा. आणि त्या ताटात ती पुन्हा स्वतःचा चेहरा बघत होती आणि आता तो जे काही म्हणाला ते तिला पुन्हा पुन्हा आठवत होतं. त्याला चंद्रकोर आवडते म्हणजे मी आवडत असेल का, असा ती विचार करत होती. आणि ती गालात हसत असताना तिला दुसरं एक चित्र त्या ताटामध्ये दिसलं होतं. ते म्हणजे तिच्या पाठीमागून पोलीस येत होते. आणि इथं कोणी नवीन राहायला आलं आहे का
या 1-2 दिवसात, आणि त्याच्यासोबत एक तरुण मुलगीसुद्धा आहे अशी चौकशी करत होते. आता ते त्या ताटात तिनं बघितलं आणि चंद्रा घाबरली. तिनं ते ताट खाली ठेवलं आणि भांडी घासण्याचा बहाणा करून सगळा कानोसा घेत होती. आणि तो पोलीस नेमका चौकशी करत करत त्यांच्या दिशेने येत होता. आणि आता चंद्रा गेली आणि तिनं दरवाजा लावला आणि तिनं शशीला पकडला आणि दरवाजाच्या बाजूला त्याला घेऊन उभा राहिली. शशीला आता काहीच कळत नव्हतं की ती अशी का करत आहे आणि तिचं काय सुरू आहे. तो म्हणाला, अगं काय करतेस, तुझं काय चाललंय? तसं चंद्रानं त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि हळूच म्हणाली, गप्प बस, बाहेर पोलीस आलेले आहेत, चौकशी करत इकडेच येतात आणि आपली चौकशी करत आहेत. आणि हे ऐकलं तसा शशी हादरला आणि काही क्षण विचार करून लगेच सावधसुद्धा झाला. पण आता ते पोलीस किती आहेत याचा अंदाज येत नव्हता. आता तर पोलीस त्या खोलीच्या मालकाकडे आला आणि विचारलं, इथे एक मुलगा आणि एक मुलगी राहायला आलेत का? तुम्हाला कुठे दिसले का? आणि तो घर मालक लगेच म्हणाला, हो 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 माझ्याकडेच आहेत, ते आलेत आहेत काल, आणि हवालदार साहेब त्यांच्याकडे गनसुद्धा आहे, म्हणजे नक्कीच तो वॉन्टेड आहे, बरोबर? आणि हे ऐकलं तसं हवालदार म्हणाले, अगदी बरोबर. आता ते कुठे आहेत? तो घर मालक म्हणाला, ते आता दोघं खोलीतच असतील. हवालदार म्हणाला, त्यांना भणक लागू देऊ नकोस की पोलिसांना कळलं आहे की ते इथे आहेत, मी आलोच. असं म्हणून पोलिसांनी कंट्रोल रूमला फोन केला आणि 50-60 पोलिसांची फौज मागितली. आणि आता शशीच्या मागे लागलेले ते इन्स्पेक्टर फौज फाटा घेऊनच आले आणि त्या वस्तीला त्यांनी घेराव घातला. शशी आणि चंद्रा होते त्या खोलीला मधोमध घेतली आणि चहूबाजूंनी पोलीस उभा राहिले. चोहीकडून म्हणजे गल्लीबोळातून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला आणि शशीचे पळून जाण्याचे सगळे मार्ग त्यांनी बंद केले. आणि त्यांनी हातामध्ये मोठा स्पीकर घेतला आणि म्हणाले, अजित, आम्हाला माहीत आहे तू आणि तुझी साथीदार याच वस्तीत लपलेले आहात आणि याच खोलीत. गुमान बाहेर ये आणि पोलिसांना सहकार्य कर. तू शरण ये तरच वाचशील, नाहीतर पोलिसांची गोळी लागून तुझा मृत्यू निश्चित आहे. आणि हे ऐकलं तसं चंद्रा खूप घाबरली आणि तिच्या डोळ्यात काळजीचे ढग दाटून आले. आणि हे सगळं ऐकून शशी मात्र गालात हसत होता. आणि आताही चंद्रा त्याला काहीच होऊ देणार नाही अशी त्याला जणू खात्रीच होती. आणि ती काय करेल मला वाचवण्यासाठी हे त्याला बघायचंच होतं. आणि म्हणून तो तिच्याकडे बघून फक्त गालात हसत होता. आणि आता काय करेल चंद्रा? इतक्या सगळ्या पोलिसांच्या तावडीतून शशीला कसा वाचवेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू.